नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नीरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नीरे या यूट्यूब चॅनलवर. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी झणझणीत आणि मसालेदार अंडा करी. घरी बनवायची आहे मग ही मालवणी स्टाईल एक करी एकदा नक्की ट्राय करा. यासाठी लागणारे साहित्य आहे चिरलेला कांदा, सुकं खोबऱ्याचं किस, धने, तेजपान, लसूण, आलं, कोथिंबीर. हे सर्व थोड्या तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं. सर्वप्रथम कांदा, आलं आणि लसूण छान असं भाजून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत. तर फ्रेंड्स, मी नेहमी बोलते जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून तुमच्यासाठी घेऊन होते अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यात मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे. छान कांदा भाजून घ्यायचा. आलं ॲड करूया, कोथिंबीर ॲड करू देठासकट, कढीपत्ता टाकूया थोडासा. ते छान सर्व एकत्र छान असं भाजून घ्यायचं. काही सिक्रेट टिप्स तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलं तर ग्रेव्हीला छान रंगाने टेस्ट येते. त्याच्यामुळे कांदा अगदी छान भाजून घ्यायचा. अंडी फ्राय केल्यामुळे करीची चव डबल होते. ते सिक्रेट मी एक सांगणार आहे पुढे. अंडे कशी मॅरिनेट करून शॅलो फ्राय करायची. आणि मालवणी मसाला घातल्यामुळे ऑथेंटिक कोस्टल फ्लेवर येतो. छान हा मसाला छान असा भाजून घ्यायचा. यामध्ये आपण किसलेलं खोबरं टाकून तेही छान असं भाजून घेणार आहोत. तेजपान टाकणार आहोत, धणे आणि खोबरं, तेजपान हे छान असं भाजून घ्यायचं. काय आयडियाज सांगते, काही टिप्स आहे. कांदा आणि सुकं खोबरं मंद आचेवरच भाजायचं, त्यामुळे ग्रेव्हीला छान रंगाने रिचनेस येतो. अंडी उकडल्यानंतर थंड पाण्यात टाका म्हणजे सालं पटकन निघतात. अंड्याने हलके कट मारून मॅरिनेट केल्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो. अंडी शॅलो फ्राय केल्यामुळे करीमध्ये स्मोकी आणि हॉटेलसारखी टेस्ट येते. मसाला भाजताना तेल सुटेपर्यंत परतणे खूप महत्त्वाचे आहे. मालवणी मसाला शेवटी घातल्यास त्याचा फ्लेवर जास्त छान लागतो. ग्रेव्ही जास्त घट्ट वाटली तर गरम पाणीच वापरा. शेवटी थोडी कोथिंबीर आणि वरून एक चमचा तूप घातलं तर तर चव डबल होते. ही करी भाकरी, वडे, चपाती किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागते. ह्याप्रमाणे हा सगळा मसाला छान असा भाजून घ्यायचा. मसाला छान भाजला की ग्रेव्हीची टेस्ट आणि रिचनेस खूप छान येते आणि फ्लेवरही डबल होतो. चवीलाही खूप छान लागतो. आणि हा मसाला तुम्ही भाजून 8 दिवस किंवा तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतात. वर्किंग वुमनसाठी आयडिया आहे आणि तुम्ही जस्ट पेस्ट करून आणि कुठल्याही ग्रेव्हीमध्ये वापरू शकतात. व्हेज नॉनव्हेजसाठी उकडलेली अंडी घेतली होती, त्याला छान असं फोकच्या चमच्यानी होल पाडून घेतले आहे किंवा कट करून घ्या तुम्ही. एक वेगळी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. ह्या पद्धतीने खूप छान लागते रेसिपी. सगळ्या अंड्याला छान असे कट मारून घेतले आहे. असा कट मारल्याने पूर्ण मसाला मॅरिनेट करताना अंड्यामध्ये मुरतो छान असा आणि चवीलाही ते खूप छान लागतात. आपल्याला कट करून झालं आहे अंड्यांना. याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे, हळद टाकणार आहोत, थोडंसं मीठ टाकूया आणि थोडंसं तेल टाकूया. हे छान असं मॅरिनेट करून घ्यायचं. कोथिंबीर टाकून छान असं 5 मिनटं मॅरिनेशन करून ठेवायचं. त्याच्यामध्ये मसाला आतपर्यंत मुरतो. आणि इकडे तोपर्यंत गॅस गरम व्हायला ठेवूया. एका पॅनमध्ये तेल टाकूया 5 मिनिटांनी आणि हे अंडे शॅलो फ्राय करून घेऊया. अंडे जोपर्यंत शॅलो फ्राय होत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीच्या मसाल्याची तयारी करूया. भाजून घेतलेला मसाला थंड झाला आहे. अंडे शॅलो फ्राय होत आहे तोपर्यंत मसालाही छान असा आपण पेस्ट करून घेऊया. अंडी खाण्याचे बेनिफिट्स तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. अंडी प्रोटीनने भरलेली असल्यामुळे शरीराला ताकद मिळते. लसूण आणि आलं पचनासाठी चांगलं असतात. कॉम्बिनेशन खूप छान लागतं. खोबरं करीला रिचनेस आणि हेल्दी फॅट्स देते. त्याच्यामुळे ह्या पद्धती नक्की ट्राय करून बघा. अंडी शॅलो फ्राय करून झाले आहे. मसालाही आपला ग्राइंड करून झाला आहे. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून घेऊया.
त्यामध्ये मसाले ॲड करूया. रेड चिली पावडर, घरगुती मसाला आहे, मालवणी मसाला, गरम मसाला, धने जिरा पावडर, हळद, टेचलेला लसूण, कढीपत्ता. तेल गरम झालं आहे आपलं. छान त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया. लसूण आणि आलं पचनासाठी चांगलं असतं आणि लसणाची फोडणी द्या. मोहरी टाका, जिरे टाकूया, थोडंसं हिंग टाकूया. छान असं परतलं की त्यात कढीपत्ता आणि लसूण टाकूया. तोही छान असा परतून घ्यायचा. फोडणी छान बसली की कुठल्याही ग्रेव्हीला छान चव येते. सगळे मसाले ॲड करून रेड चिली पावडर, हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, धना जिरा पावडर हे छान याच्यात टाकून तेज पण ॲड करूया, कोथिंबीर ॲड करूया आणि ग्राइंड केलेला मसाला ॲड करून छान असा तेल सुटेपर्यंत पुन्हा भाजून घेऊया. आणि एका साईडला तोपर्यंत गरम पाणी करायला ठेवूया. आणि कुठल्याही ग्रेव्हीमध्ये पाणी ॲड करताना गरमच पाणी वापरा तुम्ही. ग्रेव्हीची टेस्ट खूप छान लागते, नेहमी लक्षात ठेवा. हा मसाला आपला छान असा भाजून झाला आहे. पाणी ॲड केलं आहे गरम. गरजेनुसार गरम पाणी घालून ग्रेव्ही उकळू द्या छान अशी. आणि त्यात मीठ ॲड करूया चवीप्रमाणे. छान अशी उकळी येईपर्यंत. उकळी आली की त्याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेले अंडी त्यात सोडून देऊया आणि 2 ते 3 मिनटं उकळी येऊ देऊया. 5 मिनटं ही मंद आचेवर छान अशी अंडे घालून उकळी येऊ द्या. बस तयार आहे आपली झणझणीत मसालेदार मालवणी स्टाईल अंडा करी तयार आहे. टिप्स पुन्हा सांगते आहे. कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलं तर ग्रेव्हीला छान रंग आणि टेस्ट येतो. अंडी फ्राय केल्यामुळे करीची चव डबल होते. मालवणी मसाला घातल्याने ऑथेंटिक कोस्टल फ्लेवर येतो. शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली तर टेस्ट अजून डबल वाढते. अंडी प्रोटीननी भरलेली असल्यामुळे शरीराला ताकद मिळते. लसूण आणि आलं हे पचनासाठी चांगलं आहे म्हणून मसाल्यामध्ये नेहमी वापरा. खोबरं हे करीला रिचनेस आणि हेल्दी फॅट्स देते. गरमागरम झणझणीत मालवणी अंडा करी तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या अंडा करीला. मसाल्याचा सुगंध आणि फ्राय केलेल्या अंड्याची टेस्ट अगदी हॉटेलसारखी लागते. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही करी खायला एकदम परफेक्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि स्वादिष्ट खा. अशी ही झणझणीत रिच ग्रेव्ही एक करी हॉटेलमध्येही मिळणार नाही. फ्राय केलेल्या अंड्यामुळे करीचा टेस्ट अजूनच भारी लागतो. वीकेंड स्पेशलसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. मसालेदार, झणझणीत आणि फुल फ्लेवर ऑफ ही अंडा करी सगळ्यांना नक्की आवडणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटनवरती नक्की प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. तोपर्यंत भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.